मित्रांनो, आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे. आणि हे पाहताना आपण दोन राशीबद्दल चर्चा केलेली आहे. एक मेष रास आणि दुसरी वृषभ रास. आपण पुढच्या राशीकडे वळूया. पण आज मी जी चर्चा करणार आहे तुमच्याबरोबर ती माझी वैयक्तिक असणार आहे. मी काय कार्य करतोय, माझी काय कार्य आहेत, मी काय काम करतोय, माझा व्यवसाय काय आहे आणि हे जे मी चॅनल चालवतोय त्याच्या मागचा उद्देश काय आहे. 3 चॅनल आहेत. बोलायचं तरी काय, वास्तवावर बोलू काहीतरी आणि सनातनी वास्तव. ह्याच्या मागचा उद्देश काय आहे, उद्दिष्ट काय आहे आणि त्याच्या मागे संदर्भ काय आहे, हे मला आज तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याबरोबर मी तुम्हाला एक गोष्टही सांगणार आहे. आणि ती सुद्धा गोष्ट एक अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संदर्भातच आहे. ती गोष्टही तुम्ही ऐका, म्हणजे ह्या माझ्या विषयाला आधारित ती गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय बोलायचं आहे ते. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, माझ्या बऱ्याच श्रोत्यांचे मला फोन येत आहेत, चौकशी होती आहे, चर्चा होती आहे. आणि त्यातून एक गोष्ट माझ्या निदर्शनात आली की त्यांना त्यांच्या मनाच्या शंका कुशंका आहेत त्या दूर करणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या बाबतीत त्यांच्या मनात ज्या काय प्रश्न निर्माण झाले ते दूर करणं गरजेचं आहे. बरेच जणांनी आपल्या कमेंट्समधून सुद्धा त्या गोष्टी वर्तवल्या आहेत. मित्रांनो, बऱ्याच जणांनी मला व्हॉट्सअपवर सुद्धा आपले विचार मांडलेले आहेत. कदाचित त्यांना तिथे कमेंट्स बॉक्समध्ये ते लिहिणं किंवा बोलणं योग्य वाटलं नसेल, असो. पण मी जर तुम्हाला वास्तव सांगतोय, बोलायचं तरी काय, सनातनी वास्तव आणि वास्तवावर बोलू काहीतरी, हे जे 3 माझे चॅनल आहेत त्याच्या मागचा उद्देश काय आहे, उद्दिष्ट काय आहे, संदर्भ काय आहे आणि मी काय काम करतोय, माझा व्यवसाय काय आहे. मित्रांनो, हे सांगणं पण मला आता गरजेचं पडलेलं आहे वाटतंय. म्हणजे त्या सर्व विषयातून, ह्या माझ्या सांगण्यातून जे काय प्रश्न पडले आहेत वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या तऱ्हेने, त्या प्रश्नाची मी उत्तरं देऊन टाकेन. मित्रांनो, मी स्वतः एक आर्किटेक्ट आहे. माझे प्रकल्प चालू आहेत डेव्हलपिंगची. मी सुरुवात कुठून केली तर इंटिरियर डिझायनिंगपासून. मी JJ कोल्हापूरचा एक विद्यार्थी आहे. तिथे माझे 5 मी डिप्लोमा तिथे घेतलेले आहेत. आता त्याच्यावर मी सविस्तर नाही बोलत आहे, पण तिथेच मी आर्किटेक्चरसुद्धा ही सुद्धा पदवी ग्रहण केलेली आहे. म्हणजे पूर्ण माझं तिथे आर्किटेक्चर झालेलं नाही आहे. वडिलांच्या आजारपणामुळे मी शेवटच्या वर्षाला परीक्षा देऊ शकलो नाही. तरीसुद्धा मी कार्यरत आहे एक आर्किटेक्ट म्हणून. कारण सर्व नॉलेज माझ्याकडे आहे, सर्व अभ्यास माझ्याकडे आहे. त्यामुळे मी कोणाच्या तरी आधारे मी ते माझं काम करतोय. मित्रांनो, इंटिरियर डिझायनिंगपासून मी सुरुवात केली, इंटिरियर टू आर्किटेक्चर. आजही मी इंटिरियरची कामं सुरू केलेली आहेत. जी 2004मध्ये मी बंद केली होती ती सुरुवात केलेली आहे. आणि त्याबरोबर मी वास्तुशास्त्रसुद्धा बघतो, ज्योतिषशास्त्रावरती सुद्धा मदत करतो, सहकार्य करतो. मित्रांनो, हे जे मी चॅनल घेऊन आलो आहे त्याच्या मागचा उद्देश आहे वास्तव तुमच्यासमोर ठेवणं. कुठल्याही क्षेत्रातलं वास्तव, जे प्रश्न तुमच्यासमोर पडलेले आहेत, कुठल्याही क्षेत्रातलं तुम्हाला जर वास्तव जाणून घ्यायचं आहे, रिॲलिटी जाणून घ्यायची आहे, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. जर तुम्हाला प्रश्न पडले असतील, माझा जेवढा अभ्यास आहे, मी जेवढा अभ्यास करतोय, मित्रांनो, ज्ञान हे परिपूर्ण कधीच होत नाही.
मी सर्वज्ञानी आहे असं कधीच कोणाला म्हणू शकत नाही, कारण ज्ञान हे जेवढं मिळवाल तेवढं कमी आहे. आणि असे मनुष्य प्राण्याचे अनेक आयुष्य आपण घालवलीत तरी आपण परिपूर्ण होऊ शकत नाही, असं जरी माझं मत आहे. मी एक सामान्य आहे, असामान्य नाही आहे. त्यामुळे मी परिपूर्ण आहे असंही तुम्हाला सांगू शकत नाही, असाही माझा दावा नाही आहे. आणि मी जे सांगतोय त्याच्यामध्ये कुठेही तसूबरी चूक असू शकेल किंवा त्रुटी असू शकेल, हेही मी तुम्हाला 100% सांगू शकत नाही. असू शकेल ज्ञानामध्ये कुठेतरी, पण जे काय मी तुमच्यासमोर ठेवतोय ते 100% ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता वास्तवावर बोलू काहीतरी हा जो माझा चॅनल आहे, ह्या चॅनलवरती मी अगदी सुरुवात केली ह्या चॅनलपासून. ह्या चॅनलवरती मी सगळे विविध विषय ठेवायचो, पण माझ्या लक्षात आलं, निदर्शनात आलं की सनातनी वास्तव किंवा आणखीन काय कुठल्या गोष्टी या समाजातल्या, त्या सर्व गोष्टी मी त्याच्यात मांडायचो, पण त्याच्याकडे लोक दुर्लक्ष करायचे. मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला हे जे विषय आपण मांडतोय हे विषय आपल्याला वेगळ्या एका मंचावरती मांडायला हवेत, वेगळ्या एका मंचावरती मांडायला हवेत. म्हणून मी हा सनातनी वास्तव हा चॅनल सुरू केला. आणि मग वास्तवावर बोलू काहीतरी ह्या चॅनलवरती फक्त मी आता राजकारणावरतीच बोलतो. मित्रांनो, लक्षात आलं का? वर्तमान राजकारणावरती. आणि बोलायचं तरी काय, ह्याच्यामध्ये विविध विषय मी घेतलेले आहेत. बोलायचं तरी काय, ह्या माझ्या चॅनलवरती विविध विषय घेतलेले आहेत. असे मी माझ्या कामाची 3 विभागणी केलेली आहे, 3 प्रकारे, 3 व्हिडिओंवरती, 3 चॅनलवरती. मित्रांनो, आता मी माझ्या कामाकडे वळतो. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो आहे, पण हे सांगताना मी तुम्हाला एक गोष्टही सांगणार आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संदर्भातली एक गोष्टही तुम्हाला सांगणार आहे. ती थरारक भयानक गोष्ट सुद्धा तुम्ही ऐकू शकता, समजू शकता. मित्रांनो, मी जे काम करतोय, कार्य करतोय, माझं प्रोफेशन जे आहे ते आहे रिअल एस्टेटमध्ये. जमीन जुमल्या संदर्भात माझी कामं चालू आहेत. अगदी कोणाला जमीन जुमल्याचा सरकारी पातळीवरती कुठे अडचण येत असेल, म्हणजे अगदी ग्रामपंचायतपासून केंद्र सरकारपर्यंत, त्याच्यावरतीही मी उपाययोजना करून त्यांचा तो प्रश्न सॉर्ट आऊट करतोय, सोडवतोय. त्यांना त्याच्यातून मार्ग दाखवतोय, मार्गदर्शन करतोय, किंवा त्यांचे ते प्रश्न सोडवून मी त्यांना देतोय. जमीन जुमल्याच्या संदर्भात म्हणतोय, ग्रामपंचायत ते केंद्र सरकार. म्हणजे कुठल्याही जे काय सरकारी विभाग आहेत, त्या जेवढे सरकारी विभाग आहेत त्या प्रत्येक सरकारी विभागामध्ये माझा चांगला अभ्याससुद्धा आहे आणि चांगली त्यांच्याशी संबंधसुद्धा आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, सरकार बदलते, प्रशासन बदलत नाही. प्रशासन तेच असते जोपर्यंत त्या अधिकाऱ्याची किंवा त्या कर्मचाऱ्याची बदली होत नाही, तोपर्यंत त्या खुर्चीवरती त्या ठिकाणी तो कर्मचारी किंवा तो अधिकारी बसलेला असतो. त्यामुळे सरकार कोणाचाही असो, आपण कायद्यामध्ये, नियमामध्ये आणि हक्कामध्ये जर एखादं काम करायला गेलो तर ते 100% पूर्ण होते, याची मला खात्री आहे. जर तुम्हाला माझ्याकडून सहकार्य घ्यायचं असेल, मदत घ्यायची असेल ह्या रिअल एस्टेटमध्ये, जमीन जुमल्याच्या कामामध्ये, तर मी तुम्हाला ती मदत करू शकतो. फायनान्स सेक्टरमध्ये सुद्धा मी काम करतोय आता, कारण मी स्वतः माझ्या प्रोजेक्टसाठी, माझ्या प्रकल्पासाठी फायनान्स शोधत होतो बरीच वर्ष. अगदी गल्ली ते दिल्ली मी बऱ्याच जणांना भेटलो, पण मला कोण फायनान्सर आहे किंवा अमुक ठिकाणून फायनान्स मिळू शकतो, बँकेतून मिळतो, हे खरं आहे. पण कोण प्रायव्हेट फायनान्स करतो, प्रायव्हेट फायनान्स करणारे सुद्धा आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या,
अगदी मल्टीनॅशनल बँकेपासून, सरकारी बँकेपासून, छोट्या मोठ्या कोऑपरेटिव्ह बँकेपासून, अगदी प्रायव्हेट फायनान्स म्हणजे वैयक्तिक पैसे देणारे असे सुद्धा आहेत या बाजारात. त्यांची भेट, त्यांच्याशी माझे संपर्क आता झालेले आहेत 2018पासून. आता मला प्रश्न नाही आहे, आता माझ्यासमोर हा प्रश्न पडत नाही आहे की मी फायनान्स कसं उभं करू, कसं काय मी आर्थिक साहाय्य माझ्यासाठी उभं करू. आता माझे प्रश्न सुटलेले आहेत. जर तुम्हाला माझ्याकडून ह्या सेक्टरमधून, फायनान्स सेक्टरमधून जर काय मदत हवी असेल, सहकार्य हवे असेल, तर मी तुमच्यासाठी ते करू शकतो. तुमचा एखादा प्रकल्प अडकला असेल तर त्यासाठी मी तुम्हाला मदत करू शकतो. माझा एकच क्रायटेरिया आहे, माझा एकच नियम आहे, तो म्हणजे जो पैसा घेणारा आहे, जो आर्थिक सहाय्य मागतोय, ती व्यक्ती प्रामाणिक असावी. त्यांनी त्या प्रकल्पासाठीच ते पैसे वापरावेत, अन्यथा कुठेही वापरू नयेत. आणि मला असा अनुभव आलेला आहे, मी बऱ्याच जणांना मदत केली, सहकार्य केलं, पण मला असा अनुभव आला की तो पैसे घेतोय एका कामासाठी, दाखवतोय एका कामासाठी आणि भलतीकडेच वापरतोय. म्हणजे तो प्रकल्प तसाच राहिला. मग तो प्रकल्प तसाच राहिल्यामुळे तो पैसे परत करू शकत नाही आहे. आणि मग याच्याकडे मी शब्द टाकून माझ्या शब्दावरती त्यांनी ज्याला पैसे दिलेले आहेत, मग त्या बँकिंग सेक्टर असो किंवा प्रायव्हेट सेक्टर असो, कुठूनही, कारण तो शब्द माझा आहे, तो माझा शब्द तिथे गहाण आहे. भले त्यांनी तिथे त्यांच्याशी कायदेशीर व्यवहार केलेले असले तरीसुद्धा तिथे शब्द माझा गहाण आहे. म्हणून माझ्यासाठी एक क्रायटेरिया आहे, एक नियम आहे, तो म्हणजे समोरचा माणूस प्रामाणिक हवा. आणि ती गोष्ट माझ्या निदर्शनात आली. समजलं मला की येस, ही व्यक्ती खरोखर प्रामाणिक आहे आणि हा खरोखर अडकलेला आहे. तर मला बाकी कुठलाच प्रश्न उपस्थित होत नाही त्याला मदत करण्यामध्ये. मग त्याचं तो कुठेही बँकेमधून जरी त्याच्याकडे निगेटिव्ह असला तो, किंवा त्याचा कुठेही फायनान्स सेक्टरमध्ये निगेटिव्ह जरी असला, नकारात्मक जरी असला, तरी आपण त्याला कोणत्या नाही कोणत्या मार्गाने त्यांना ती रक्कम, फायनान्स आपण उपलब्ध करून देऊ शकू. हा झाला माझा व्यवसायाचा प्रकार. आणि मी स्वतः कोण आहे, इंटिरियर. आज मी इंटिरियरची सुरुवात केलेली आहे, इंटिरियर डिझायनिंगची सुद्धा सुरुवात केली आहे. इंटिरियर डिझायनिंग, डेकोरेशन मित्रांनो, मी आता परत सुरुवात केली आहे 2022पासून, 21-22पासून. कारण मला मधल्या काळात जो परिणाम माझ्यावरती झाला, त्यानंतर मी ठरवलं की बस, आपण जी सुरुवात केली होती, जी सुरुवात बंद केली होती 2004मध्ये, ती परत सुरुवात करायला पाहिजे. आणि ती सुरुवात केलेली आहे इंटिरियर डिझायनिंग, डेकोरेशनची. आणि त्याबरोबर मी आर्किटेक्चरसुद्धा काम करतो आहे आणि डेव्हलपिंगचंसुद्धा काम करतो आहे. माझे अनेक प्रकल्प आता कार्यान्वित आहेत. मित्रांनो, हे झालं माझा कामाचं स्वरूप. आता मी मित्रांनो वळतो आहे कुठे, तर जे मी चॅनल सुरू केले आहेत आणि त्या चॅनलवरती माझे विषय मांडतो आहे, म्हणजे राजकारणावरती. मित्रांनो, मी जे राजकारणावरती बोलतो आहे ते कोणाचं समर्थन किंवा कोणाचा विरोध करण्यासाठी नव्हे. जे वास्तव आहे, जे मी भोगलं आहे, जे मी अनुभवलं आहे, जे माझ्या निदर्शनात येते आहे. माझी कुठलीही व्यक्ती किंवा कुठलाही पक्ष किंवा कुठलाही संघटना ही माझी नाही आहे, किंवा मी त्याला समर्थन करतो आहे 100%, असं पण नाही आहे, किंवा 100% त्याला विरोधसुद्धा करतो आहे, असंही नाही आहे. जो योग्य आहे, जो योग्य कार्य करतो आहे त्याला समर्थन करतो आहे, आणि जो अयोग्य आहे, जो अयोग्य कार्य करतो आहे त्याला विरोधी करतो आहे. त्यामुळे माझ्या चॅनलवरती तुम्हाला कुठलंही द्वेषापोटी, रागापोटी असं कुठलंही वक्तव्य दिसणार नाही. जे काय मी वक्तव्य करतो आहे ते अगदी भानावर राहून वक्तव्य करतो आहे. माझा कोणाबद्दलही द्वेष नाही आहे, राग नाही आहे, वैयक्तिकसुद्धा नाही आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, ना वैयक्तिक आहे, ना सामाजिक आहे, कुठल्याही प्रकारचं नाही आहे. हे जे काय विरोध करतो आहे किंवा समर्थन करतो आहे ते त्यांच्या कार्यावरती, त्यांच्या कामावरती, त्यांच्या नीतिमूल्यावरती, त्यांच्या विचारधारेंवरती.
मित्रांनो, लक्षात आलं का? आता आपण गोष्टीकडे वळूया मित्रांनो, कारण व्हिडिओ मोठा होत जाईल आणि बऱ्याच जणांनी मला एक विनंती केली आहे की छोटे छोटे व्हिडिओ बनवत जा, म्हणून मी आज इथेच थांबतो. पुढचा विषय आपण, माझा जो पुढचा विषय आहे माझ्या कार्याबद्दल, तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आता मी गोष्टीकडे वळतो आणि गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे. मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ना, ही मला एका माझ्या श्रोत्याने सांगितलेली आहे. ज्यावेळी मी हा विषय घेऊन आलो आहे अनिसबद्दल, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संदर्भात आणि ज्योतिषशास्त्र ह्या विषयावर बोलतो आहे, किंवा हे जे काय चॅनल मी आज बनवलं आहे त्या चॅनलवरती जे टाकलेले व्हिडिओ आहेत त्या संदर्भात मी माझे विषय मांडतो आहे. हे सर्व बघितल्यानंतर मला बरेच जण असे आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी किंवा कोणाच्या त्यांच्या कुटुंबात घडलेल्या किंवा त्यांच्या परिवारात किंवा समाजामध्ये घडलेल्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवतात. त्यामधली एक गोष्ट आता नुकतीच मला एकाने सांगितलेली, ती गोष्ट मी तुमच्यासमोर सांगतो आहे. मित्रांनो, पण ही गोष्ट सांगताना मी कोणाचाही नाम उल्लेख नाही करणार आहे, कारण त्यांनी तशी ती गोष्ट सांगितलेली आहे आणि ते योग्यसुद्धा आहे मित्रांनो. कारण आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही आणि कोणाचं हे पण नाही करायचं आहे, पण वास्तव तुमच्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे मी त्याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला देऊ शकणार नाही, त्यांचं नाव गाव वगैरे कोणाचंही. तर आपण त्यांचं नामकरण करू आणि गोष्ट पूर्ण करू. मित्रांनो, ही जी गोष्ट मला सांगितली आहे ना, ही गोष्ट एका गावातली आहे, तीसुद्धा कोकणातली आहे. ज्या व्यक्तीने ही मला गोष्ट सांगितलं त्याचं नाव आपण ठेवूया विजय. विजय ह्या व्यक्तीने ही गोष्ट मला सांगितली. त्यांचं म्हणणं आहे असं की माझ्या गावामध्ये असा काही प्रसंग घडला आणि त्या प्रसंगामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनवाले आले आणि त्यानंतर माझ्या गावामध्ये बऱ्याचशा उलथापालथा झाल्या. तर त्या संदर्भातली गोष्ट आहे. मित्रांनो, गोष्टीकडे आपण वळतोय. एक अशी सुरुवात त्यांनी सांगितली मला की एक व्यक्ती आली होती अंधश्रद्धा निर्मूलन समितीची, एक कार्यकर्ता, ज्येष्ठ कार्यकर्ता. त्याचंही नाव मी सांगत नाही तुम्हाला, कारण आता ती व्यक्ती बदललेली आहे. त्या व्यक्तीला वास्तव कळलेलं आहे, म्हणून त्याचं मी नावही सांगणार नाही तुम्हाला. मित्रांनो, आपण त्यालाही एक नाव देऊया, संजय. मित्रांनो, संजय ही व्यक्ती त्या गावात गेली होती आणि त्या गावात जाऊन त्याने अंधश्रद्धा निर्मूलनचा जो विषय होता तो तिथे त्याने तो केला. काही दिवसानंतर अशी अवस्था आली त्याची, म्हणजे तो घरी गेला तिथून. त्यांचं सर्व ते अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचं जे तिथे काय काम होतं, त्यांनी जे काय कृती केली, जे काय कर्म केलं, त्यानंतर ते आपापल्या घरी निघून गेले. तसंच हा संजयसुद्धा आपल्या घरी निघून गेला. आणि असं काय त्याच्या आयुष्यात घडायला लागलं की त्याला थोडीशी ती माफ करा मला, तो घरी निघून गेला. आणि काही दिवसानंतर त्याच गावातल्या ज्या व्यक्तीने त्यांना बोलवलं होतं त्या गावातल्या व्यक्तीने परत त्यांना आमंत्रित केलं, म्हणजे काही दिवसानंतर, म्हणजे ते वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर. आणि तो गावी गेला होता त्यांच्या. त्यावेळी तो गावी गेला वगैरे, त्या गावात फिरून वगैरे तो निघाला तिथून. पण बाहेर पडताना त्याला असा काय झटका एक बसला त्या गावातून बाहेर पडताना की थोडा तो विचलित झाला, संभ्रमित झाला, पण सावरला तो स्वतःला त्याने आणि तो आपल्या घरी निघून गेला. बरेच दिवस निघून गेलेत. बऱ्याच दिवसानंतर त्याला त्रास व्हायला लागला. त्याला असं काहीतरी अचानक समोर दिसायचं. तो घाबरल्यासारखा व्हायला लागला, दचकायला लागला, ओरडायला लागला, काहीतरी बरळायला लागला. ही गोष्ट त्याच्या संदर्भात व्हायला लागली मित्रांनो. त्याच्या घरी त्याचे आईवडील, त्याची बहीण आणि तो, असं त्यांचं कुटुंब. तर
सर्व अगदी व्यवस्थित चाललं होतं. अंधश्रद्धा निर्मूलनाचे तो काम करत होता. श्रद्धा आणि अंधश्रद्धा काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता. सर्व चाललं होतं त्याचं व्यवस्थित. मित्रांनो, काय झालं, त्या गावातून ज्यावेळी निघाला तो, ज्या गावात तो अंधश्रद्धा निर्मूलनचं काम करायला गेला होता, त्या गावातून म्हणजे पूर्वी गेला होता. आता फक्त ज्या व्यक्तीने त्याला तिथे आमंत्रित केलं होतं त्याच्या आमंत्रणासाठी तो तिथे गेला होता. त्यांच्याकडे काहीतरी प्रोग्राम होता, कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला तो हजर राहिला होता आणि नंतर गाव वगैरे फिरून वगैरे तो निघाला होता. असा तो संजय. आणि तो घरी गेल्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये बदल व्हायला लागले. तो असा बडबडायला लागला, घाबरायला लागला. अचानक असे काय बदल झालेत, असं काय वागतोय तो तिथून आल्यानंतर, असे त्यांच्या आईवडिलांच्याही मनात प्रश्न निर्माण झाले. मित्रांनो, त्यांच्या घरी जरी ह्या अंधश्रद्धा निर्मूलन जरी वाला असला, त्यांच्या वडिलांचं देवांवरती, ह्या गोष्टींवरती कुठेतरी विश्वास होता. त्याच्या आईवडिलांचा, त्याच्या बहिणीचा आणि त्याचा विश्वास नव्हता. ह्या सर्व गोष्टीवरती, देवांवरती विश्वास नाही आणि अन्य कुठल्याही गोष्टीवरती विश्वास नाही. प्रत्येक गोष्टीला ते अंधश्रद्धा म्हणूनच त्याला संबोधायचे, बहीण आणि तो. पण बहीणसुद्धा बघायला लागली, अरे दादा असा काय करतोय, असा काय वागतोय, असं काय करतोय, असं काय बोलतोय, काय झालं त्याला नक्की. जाताना तो व्यवस्थित होता, एवढ्या वर्षात काय कधी असा प्रकार घडला नाही, पण आता अचानक काय घडते समजायला तयार नाही. डॉक्टरकडे गेलेत, आजारी पडला तो, ताप यायला लागला त्याला, औषधं पाणी चालू झालीत. आता अंधश्रद्धा निर्मूलनवाले, त्यामुळे त्यांच्या मनात हा प्रश्न येणारच नाही की असं काहीतरी आपल्याला झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी आपली वैद्यकीय उपचार करायला सुरुवात केली. अगदी मानसोपचार तज्ज्ञाकडे सुद्धा ते गेले. सर्व चालू आहे व्यवस्थित. पण आजार त्यांचा, त्या संजयचा बरा होण्याचा नाव घेत नव्हता. उलट तो आजार वाढायला लागला, बळवायला लागला. तो मानसिक आजार बळवायला लागला. मित्रांनो, लक्षात घ्या, तो एवढा बळवला की आता काय करायचं, काय प्रश्न हा त्यांच्या मनात निर्माण झाला. आता जर आपण असं काहीतरी शोधायला गेलो, ज्योतिषाकडे गेलो किंवा कुठल्या संताकडे गेलो किंवा कोणाकडे गेलो, कुठल्या बाबा बुवाकडे गेलो, तो लोक हसतील आपल्याला किंवा आपल्या लोक तोंडात आपल्या शेण घालतील. आता प्रश्न त्यांच्यासमोर हा यक्ष प्रश्न निर्माण झाला. आता काय करायचं. सगळे उपाय झाले, वर्ष गेले, 2 वर्ष गेली, त्याचा हा आजार बळवायला लागला. अक्षरशः तो वेड्यासारखा रस्त्यावर फिरायला लागला. काय होते, काय होते, काय नाही होते, काही सुचायला तयार नाही. त्याच्या मित्रमंडळींनी सुद्धा, म्हणजे ते अंधश्रद्धा निर्मूलनवाले होते, त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी सुद्धा, मित्रांनी सुद्धा अगदी उपाय त्यांच्यावरती केलेत, वैद्यकीय उपाय. कुठे कुठे त्यांना माहिती होते त्या प्रकारे वैद्यकीय उपाय त्यांच्यावरती केले. कारण त्यांच्या त्या कार्यकर्त्यामध्ये ती सुद्धा व्यक्ती एक कोण होती, एक मोठी होती. त्यांच्या हाताखाली छोटे मोठे कार्यकर्ते होते. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे छोटा मोठा कार्यकर्ता नाही, जर त्याने आपल्याला ह्या कामासाठी वाहून नेलेली अशी व्यक्ती. बरीच वर्ष त्याने ह्या कामामध्ये काम केलं होतं, ह्या कार्यामध्ये, अंधश्रद्धा निर्मूलनमध्ये. अशी ती व्यक्ती होती संजय. हा विषय थांबता थांबता थांबेना, बळवायला लागला विषय. मग ज्या मित्राने त्याला त्या गावातून बोलवलं, त्याच्यापर्यंत ही गोष्ट पोचली. तो तिथे आला, तो भेटला त्यांना. काय बाबा, काय झालंय. त्यावेळी तो बोलता झाला. तू मला बोलवलंस, तू ह्याला बोलवलंस ना, आता घे, तूही काय करतोयस ते मी बघतोय. असं तो बोलायला लागला. अचानक काय झालं, तो काय बोलायला लागला, ज्या गावातून त्याला बोलवणं पाठवलं होतं, आमंत्रित केलं होतं अंधश्रद्धा निर्मूलनासाठी,
आणि नंतर एका कार्यक्रमासाठी, ज्या कार्यक्रमासाठी तो गेला होता तिथून निघाल्यानंतर ही त्याची अवस्था झाली होती. ती व्यक्ती, त्या व्यक्तीला आपण नाव देऊ. त्या व्यक्तीला आपण नाव देऊ आशिष म्हणून. ती आशिष त्याला भेटायला त्याच्या घरी पोचली आणि त्यानंतर ते आल्यानंतर अगदी दरवाज्यात पोचल्याबरोबर, काय आलास काय रे आशिष, म्हणजे तो दरवाज्यातून आतमध्ये यायच्या अगोदरच त्याला कोणी घरातल्यांनी बघितलं पण नव्हतं, त्याला तो दिसलासुद्धा नव्हता. दरवाजाच्या तो बाहेरच होता आणि हा घरातून बोलतोय. घराचा दरवाजा बंद होता. उघड तो आशिष झालाय, स्वतःला शाणा समजतोय ना, ये तुझीच वाट बघतोय मी. मित्रांनो लक्षात घ्या, आशिषसुद्धा घाबरला, कारण दरवाज्यातून बाहेर आवाज गेला. तर मी आलो हे कसं काय ह्याला कळलं, कारण मी कळवलं नव्हतं, फोनसुद्धा केला नव्हता किंवा पत्रसुद्धा पाठवलं नव्हतं. त्यावेळी मोबाईलचा जमाना नव्हता मित्रांनो. आणि तो सुद्धा भयभीत झाला. असं काय नक्की, कसं काय त्याला कळलं. मित्रांनो, ह्याच्या पुढची जी गोष्ट आहे ना, मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेन. मित्रांनो, हे ज्या गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवतोय, हे वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय, ह्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला सत्य कळावं, वास्तव कळावं. हे अंधश्रद्धा निर्मूलनच करतोय मी थोडक्यात. अंधश्रद्धेकडून श्रद्धेकडे. श्रद्धा म्हणजे काय, विश्वास. श्रद्धेचा अर्थ विश्वास आणि अंधश्रद्धा म्हणजे अविश्वास, अतिविश्वास. बऱ्याच वेळा काय होतो, आपण विश्वास ठेवता अतिविश्वास ठेवतो आणि आपलं नुकसान करतो. त्याला म्हणतात अंधश्रद्धा. त्यातला मी हा फरक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही आता ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे. पुढच्या भागात मी त्याच्यावरती चर्चा करेन. माझा जो वैयक्तिक विषय आहे, वैयक्तिक कार्य उद्दिष्ट आहेत, तेही तुमच्यासमोर ठेवेन. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.